पळती उणे बापुडे कृष्ण बलराम केवडे मारावया शक्य। हो, अशा प्रकारे मागील असणारे कधीच अनुसंधान त्या ठिकाणी ध्यानामध्ये आणावं। महाराज किशी नावाचा असणारा राक्षस त्या ठिकाणी कोणाला कंसाला अस्त्र सांगू लागला, महाराज चिंता अस्त्र करू नका, मी अस्त्र तुमचा अस्त्र शत्रू, याला अस्त्र मी काय करतो मारतो। महाराज अस्त्र त्या ठिकाणी देव दानव अस्त्र माझ्या पुढे काहीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाहीत। मग कृष्ण आणि बलराम महाराज अस्त्र त्या ठिकाणी माझ्या पुढे किती बापुडे अस्त्र त्या ठिकाणी, तुम्ही चिंता करू नका, असा असुर अस्त्र त्या ठिकाणी कोणाला कंसाला बोलू लागला। मी कोपता वीरकेशी पळती दीनमणी आणि शशी ऐकता कंस मानसी परम संतोष पावला। केशी नावाचा असुर अस्त्र कंसाला बोलला, महाराज चिंता करू नका, मी जर महाराज अस्त्र त्या ठिकाणी रणांगणामध्ये निघालो ना, चंद्र सूर्य अस्त्र माझ्या प्रतापाला अस्त्र भेटतात, मग त्या ठिकाणी कोण बलराम आणि कृष्ण त्या ठिकाणी माझ्या पुढे बापुडे, असा हा कोण केशी नावाचा असुर असणारा राजा कंसाला बोलू लागला। वस्त्रे भूषणे दिदली तयासी गोकुळा चारिला दैत्यकेसी ऐश्वरूप धरुणी वेगेसी घोष प्रदेशी पातला। मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी कंसानं त्याला असणारा काय केलं, डागडागिने अस्त्र आभूषण दिले, त्याला अस्त्र सत्कार त्याचा केला, आणि हा केशी नावाचा असुर गोकुळाकडे महाराज अस्त्र येऊ लागला। घोड्याचं रूप अस्त्र अश्वाचं रूप अस्त्र त्याने घेतलं, आणि गोकुळच्या अस्त्र वन प्रदेशामध्ये असणारा हा केशी नावाचा राक्षस आला म्हणतात। तळवे वाजती तेव्हा संबळ धनानले उर्वी मंडळ देवी माने सकळ पळविली होते दवा। महाराज हा असुर अस्त्र वनामध्ये त्या अस्त्र जंगलामध्ये महाराज अस्त्र आला, पळू लागला महाराज अस्त्र, त्याच्या अस्त्र पाय महाराज अस्त्र खुरा अस्त्र वाजू लागल्या, आकाशामध्ये त्या खुरांचा अस्त्र आवाज येऊ लागला। अशा प्रकारे हा केशी नावाचा राक्षस घोडा होऊन अस्त्र त्या ठिकाणी आला म्हणतात। पर्वताकार संबळ बळी गोकुळा भवते कावे घाली ऐसा कोणी नाही बळी जो दृष्टी न्याळी तयाते। हो, महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणू लागले की हा केशी नावाचा अस्त्र राक्षस घोडा अस्त्र झाला, गोकुळाच्या अस्त्र भोवताल महाराज अस्त्र चक्रा मारू लागला, टापाचा आवाज अस्त्र येऊ लागला, आणि आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की त्या केशी नावाचा घोडा इतका पळत होता, महाराज असुर अस्त्र इतका पळत होता घोड्याचं स्वरूप घेऊन की कोण महाराज अस्त्र त्याला पाहू शकल म्हणलं, इतकी गती अस्त्र त्याची होती। गोकुळी झाला हल्ल कळवलं कपाटे लोक देती सकळ म्हणती आता नुरे गोकुळ पळे काळ पातला। महाराज अस्त्र त्या ठिकाणी गोकुळातले लोक अस्त्र भिवू लागले, कपाटाच्या आड अस्त्र जाऊन लपू लागले, म्हणू लागले आता गोकुळाला कोणी वाचू शकत नाही, असं भीतीचं वातावरण त्या गोकुळामध्ये झालं म्हणतात। सिंहनाद जेव्हा करी थरथरे सकळ धरित्री ऐसा कोण आहे क्षेत्री जो जाऊनी धरी तयाते। महाराज अस्त्र गोकुळचे लोक अस्त्र म्हणू लागले, याचा आवाज अस्त्र त्या ठिकाणी या घोड्यांना अस्त्र त्या ठिकाणी आवाज केला, किती लोकांमध्ये हाहाकार अस्त्र त्या ठिकाणी उठत होता, आणि लोक म्हणू लागले या अस्त्र घोड्याला अस्त्र कोण महाराज अस्त्र धरू शकेल, याच्यावरती अस्त्र कोण विजय मिळवेल, असे गावातील अस्त्र लोक विचार करू लागले। एक हाक झाली गोकुळी ऐसे देखुनी वनमाळी अभय दिदले तेवेळी मने चिंता करू नका। हो, अशा रीतीने अस्त्र या गोकुळाचे लोक अस्त्र घेऊ लागले, तेव्हा अस्त्र कृष्ण परमात्माने त्या सर्वांना अस्त्र सांगितलं, तुम्ही चिंता अस्त्र करू नका, काळजी अस्त्र तुम्ही करू नका, मी अस्त्र त्या ठिकाणी काय करायचं कोणतं कार्य करायचं तुम्ही निश्चित अस्त्र त्या ठिकाणी राहा, असे कृष्ण परमात्मा बोलू लागले। ऐसे बोलुनी राजीव नयन मातंगावरी धावे पंचानन ही उरगावरी विष्णुवन न सावरत जे पावे। महाराज अशा रीतीने अस्त्र कृष्णानं आश्वासन अस्त्र सर्वांना दिलं, आणि ज्या प्रकारे महाराज अस्त्र मातंगावरती अस्त्र सिंह अस्त्र त्या ठिकाणी धावतो ना, महाराज सर्पावरती गरुडास्त्र जसा झेप घेतो ना, तसा अस्त्र या श्रीकृष्णानं अस्त्र त्या असुरावरती अस्त्र झेप महाराज अस्त्र घातली म्हणतात। की राक्षसावरी निराळे दोसुत
धावे जैसा अकस्मात त्याची प्रकारे दीनानाथ केशियावरी धाविनला. महाराज असतं त्या ठिकाणी ज्या प्रकारे असतं कोण असुरावरती असतं ज्या प्रकारे महाराज हरिण असतं त्या ठिकाणी झेप महाराज असतं त्या ठिकाणी घालावी. वानर कसे असतं त्या राक्षसावर ते झेप महाराज असतं घेत होते तशा रीतीनं श्रीकृष्णानं त्या केशी नावाच्या दैत्यावर ते महाराज झेप महाराज असतं घेतली. केशीने देखिला श्याम सुंदर कोमलांगन व पंकज नेत्र म्हणे हाची मुख्य शस्त्र साचार दैत्य सहार केला याने. केशी नावाचा असुर अस्त्र त्या ठिकाणी बघू लागला. कृष्णाकडे अस्त्र त्यानं बघितलं. ती अस्त्र सुंदर स्वरूप अस्त्र कृष्णाचं बघितलं. डोक्यावरती अस्त्र मुकुट महाराज अस्त्र बघितला. मोर पिच्छा अस्त्र त्या ठिकाणी बघितला आणि केशी म्हणला हाच अस्त्र मुख्य वैरी. यानंच अस्त्र त्या ठिकाणी काय केलं असंख्य राक्षस महाराज अस्त्र या कृष्णानं मारले. हाच अस्त्र मुख्य वैरी असा हा केशी महाराज अस्त्र मनामध्ये विचार करू लागला. कृष्णे धावनी ते वेळा अकस्मात चरणी धरियेला भोंडुनी विरकाविला हिरू सरसावला सवेची. मग कृष्णानं महाराज काय केलं हा अस्त्र त्या ठिकाणी घोडा अस्त्र पळू लागला. केशी नावाचा असुर पळू लागला. घोड्याच्या स्वरूपामध्ये कृष्णानं पाय अस्त्र धरले. गरगर अस्त्र फिरवले. खाली अस्त्र आपटला महाराज. पुन्हा हा केशी अस्त्र त्या ठिकाणी सावध महाराज अस्त्र होऊन उभा राहिला म्हणतात. विशाल मुख पसरिले हरिस मने गिन सगळे चरणी धरुणी ते वेळे उडती कृष्णे टाकीला. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी मोठं तोंड अस्त्र त्यांना महाराज अस्त्र मोठं केलं म्हणतात आणि कृष्णाकडे येऊ लागला आणि म्हणू लागला मी आता सर्व कृष्णाला अख्ख महाराज अस्त्र त्या ठिकाणी गिळून टाकतो असा हा केशी म्हणू लागला. तेव्हा कृष्णानं पुन्हा पाय अस्त्र त्याचे धरले. गरगेरा अस्त्र फिरवलं आणि जमिनीवर ते आपटलं. पर्वताकार सबळ घोडा क्रोधे कडकडा खाय दाडा अदूत हरीचा पवाडा निदश नेत्री विलोकिती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात आशु अस्त्र मोठा होता. पर्वतासारखं अस्त्र त्याचं शरीर होतं. करकरा अस्त्र दात खाऊ लागला आणि सर्वजण महाराज अस्त्र आपल्या डोळ्यानं अस्त्र त्या ठिकाणी पाहू लागले. अगाध अस्त्र त्या कृष्णाची लीला आहे म्हणून लागले. त्या कृष्णानं अस्त्र हा घोडा अस्त्र पायाला अस्त्र धरला आणि जमिनीवर ते आपटला म्हणतात. मागुती सरसावणी धाविनला हरिणे रवडुनी मुंगा पिला सवे हस्तते वेळा मुठी घातला यदुवीरे. महाराज अस्त्र काय म्हणतात की पुन्हा हा अस्त्र केशी महाराज अस्त्र उठून बसला. कृष्णाला अस्त्र त्याचं काय केलं महाराज मान अस्त्र धरले. पिळली महाराज अस्त्र मान आणि आपला उजवा हात अस्त्र त्याच्या मुखामध्ये टाकला. उशीपर्यंत हात घाली तेव्हा जगन्नाथ जैसा लोह गोळा अतितप्त तैसा जाळीत अंतरी. महाराज कृष्णाने त्याच्या मुखामध्ये अस्त्र हात टाकला आणि कशा वेदना अस्त्र त्याला होऊ लागला. महाराज कसा त्रास अस्त्र त्याला होऊ लागला. तो एखादा लोह म्हणजे लोखंड अस्त्र गरम करून अस्त्र मुखामध्ये टाकावं ना तसं या अस्त्र कृष्णाने मुख टाकल्यानंतर त्या राक्षसाला वेदना अस्त्र होऊ लागल्या. जीवातयाची पिळोनी बाहेर काढली उपटोनी दैत्य नेत्र वटारुणी तेजीला प्राण तेची. महाराज मग अस्त्र भगवंताने काय केलं मुखामध्ये हात अस्त्र त्या ठिकाणी घातला. जीभ अस्त्र त्याची अस्त्रे धरली आणि महाराज वर बाहेर अस्त्र त्या ठिकाणी ओढून काढले. तात्काळ अस्त्र या अश्वाचे महाराज अस्त्र घोड्याचा अस्त्र प्राण त्या ठिकाणी गेला म्हणतात. मुखी उनी अशुद्धाचा पूर बडबडावाये अनिवार इमानी आनंदले सुरवर सुमने अपार व्रसती. याची जीभ अस्त्री खुडल्यावर ते भडबडा रक्त अस्त्र या घोड्याच्या अस्त्र मुखामधून अस्त्र येत होत त्याचा अस्त्र प्राण गेला. तेव्हा सुरवर अस्त्र महाराज त्या आकाशामध्ये सुरूर अस्त्र पाहत होते. ते अस्त्र आनंदी झाले. फुलाचा वर्षाव अस्त्र भगवंताच्या अंगावर ते केला. कळला कंसाची समाचार प्राणासी मुकला केसी वीर मग धरणीवरी शरीर कंसे घातले ते दवा. हो महाराज अस्त्र हा वृत्तांत अस्त्र ताबडतोब कंसाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी कळला. केसी नावाचा दैत्यही मारला गेला
असं कंसाला कळताच महाराज त्या कंसानं अस्त्र काय केलं, आपलं अंगास्त्र धरणीवर ते टाकलं. जैसा पडिला घटश्रोत्र अत्यंत शोक करी दशवक्र तैसा या कुळ कंसासुर कैशी देत्या कारणे. कशा रीतीनं शोक हा असणारा कंस करू लागला म्हणतात की काय झालं महाराज, राजा रावण असताना आपला मुलगा महाराज असताना ज्या वेळेस रणभूमीवरती अस्त्र पडला ना, तेव्हा हा रावण असताना कसा रुदन करू लागला, किती अस्त्र दुःख महाराज असताना आपल्या पुत्रासाठी करू लागला, तसा हा कंस महाराज असताना या ठिकाणी धरणीवरती अस्त्र पडून रुदन असताना करू लागला. या उपरी एके दिवसी गायी चारित ऋषिकेशी कंसे पाठविले प्रलंबासी कपटे वेशी दुरात्मया. महाराज असताना मग एके दिवशी असाच कृष्ण परमात्मा असताना गायी महाराज असताना वनामध्ये चालू लागले, तेव्हा कंसानं अस्त्र प्रलंबासुर नावाचा असताना असुर त्या ठिकाणी वनामध्ये असताना धाडला. दुष्ट अस्त्र दुरात्मा अस्त्र हा प्रलंब महाराज त्या ठिकाणी होता. वृषभवेश धरुणी गायी माझी चरेवनी परमदेश जळे मनी हरीकडे फावनिया. महाराज अस्त्र या कोणी प्रलंबासुरानं अस्त्र काय केलं, बैलाचं स्वरूप अस्त्र घेतलं, गायीमध्ये अस्त्र कृष्णाच्या आला आणि दुरून दुरून अस्त्र कृष्णाला अस्त्र बघू लागला. कृष्णाच्या द्वेष अस्त्र अंतरामध्ये करू लागला, राग अस्त्र मनामध्ये धरून त्या गायीमध्ये अस्त्र तो चरू लागला म्हणतात. शुम्रे उभारुनी ते वेळा श्रीकृष्णावरी धाविनला दैत्य कपटवेसी कळला श्रीरंगासी ते दवा. हो, या अस्त्रासुरानं बैलाचं स्वरूप अस्त्र घेतलं होतं, मोठ्यानं अस्त्र गर्जना बैलांना अस्त्र त्या ठिकाणी केली, सिंग असणारे आपल्या हलवलं कृष्णाच्या अंगावर येऊ लागला. तेव्हा कृष्णानं अस्त्र ओळखलं की हे बैल अस्त्र त्या ठिकाणी नसून हा राक्षस आहे. त्यावेळेस कृष्ण परमात्मानं काय केलं म्हणतात, धरुणी दोन्ही शुंगरे भवंडोनी आपटिला श्रीरंगे जैसे पक्क फळ चूर होय वेगे उरीवर आपटिता. तेव्हा अस्त्र कृष्णानं काय केले, याचे अस्त्र सिंह महाराज अस्त्र धरले आणि या प्रलंबासुराला अस्त्र त्या ठिकाणी धरणीवरती महाराज अस्त्र या बैलाला अस्त्र आपटलं. ज्या प्रकारे अस्त्र एखादं पिकलेलं फळ जसं अस्त्र धरणीवरती पडल्यावर कसं फुटतो, तसा हा प्रलंबासुर महाराज अस्त्र त्या ठिकाणी फुटला म्हणतात. तैसे चूर झाले शरीर प्राणासी मुकला असुर कळला कंसासी समाचार प्रलंब परत्र पावला. महाराज अस्त्र मग तशा रीतीनं ज्या प्रकारे पिकलेलं फळ अस्त्र फुटतो ना, तसा हा प्रलंबासुर अस्त्र त्या ठिकाणी फुटला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ही वार्ता अस्त्र लगेच कंसाला अस्त्र कळाली की प्रलंबासुर अस्त्र त्या ठिकाणी देवाघरी अस्त्र गेला, ही बातमी कंसाला अस्त्र कळाली. या उपरी एके दिनी निरभ चांदणे यामिनी बैराम आणि चक्रपाणी वसंतवनी खेळती. आणि अशाच रीतीने एके दिवशी अस्त्र काय झालं म्हणतात की महाराज सुंदर अस्त्र आकाश त्या ठिकाणी होतं, उजेड अस्त्र भक्क महाराज अस्त्र पडलेला होता. त्या कुंजवनामध्ये कृष्ण आणि बलराम दादा अस्त्र त्या ठिकाणी खेळू लागले, बसले महाराज अस्त्र होते म्हणतात. गोपाल लना समवेत कालिया मर्दन वनी खेळत तो शंखचूड दैत्य तेत आले तुष्ट ते दवा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात, त्या अस्त्र कालिया मर्दन ज्या डोहामध्ये अस्त्र खेळतो, त्या डोहाला खेळून अस्त्र कृष्ण परमात्मा आपल्या अस्त्र गोपाळा सोबत अस्त्र खेळू लागले. तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी कोणता अस्त्र राक्षस म्हणतो, हा शंखचूड नावाचा अस्त्र दैत्य या कंसानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाठवला म्हणतात. महानिर्दय यश पापखानी गोवेश द्रिला दोघा जणी गाई ऐसे दोन्ही दुर्निवनी करीती ते. महाराज हे अस्त्र शंख आणि चूड नावाचे अस्त्र दोन दैत्य कंसानं अस्त्र पाठवले. ते अस्त्र काय केलं महाराज, गाईचं अस्त्र स्वरूप त्या ठिकाणी अस्त्र धरलं आणि कृष्णाच्या गायीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र राहू लागले आणि कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी पाहू लागले म्हणतात. ते कुबेराचे सेवक महाकपटी दुष्ट देख शना शना फोडीती हाक वज्रनायक एकतसे. महाराज
महाराज हे असणारे त्या ठिकाणी गायीमध्ये असणार जाऊन असणार त्या ठिकाणी राहिले म्हणतात. पण हे असणारे कोण होते? पहिल्यानं कुबेराचे असणारे सेवक होते. कुबेराचे असणारे सेवक होते. उन्मत्त महाराज असणार त्या ठिकाणी झाले. त्या ठिकाणी असणार शाप झाला म्हणून असणार त्या ठिकाणी काय जे असणारे राक्षसाला असणार प्राप्त झाले ते महाराजांना. अशा रीतीने असणार त्या ठिकाणी वनामध्ये कृष्णाच्या गायीमध्ये असणारे आले आणि कृष्णाकडे बघून महाराज असणार त्या ठिकाणी डरकळे असणार फोडू लागले. कृष्णाकडे असणार त्या ठिकाणी पाहू लागले. बळीभद्रासी म्हणे मुरहर गाई धरुणी नेतो व्याघ्र तरीच पाहती वारंवार करुणा सोरे करुणिया. महाराज असणार त्या ठिकाणी या दोघांना गायीचं असणार स्वरूप घेतलं होतं. महाराज गायीचं असणार स्वरूप घेतलं होतं. मोठमोठ्यानं आवाज असणार करू लागले. तेव्हा कृष्ण परमात्मा असणार बळीराम दादाला असणार म्हणून लागले, दादा आपल्या असणार गायी असणार वाघ असणार त्या ठिकाणी घेऊन चाललाय. कुंकड असणार न्यालाय. कसा असणार त्या ठिकाणी न्यालाय जरा असणार पाहताय का? ऐसे बोलुनी कमल नायके गो ब्राह्मण प्रतिपाळके परमपुरुष भक्त तारके ताड वृक्ष उपटिला. महाराज असताना मग अशा रीतीनं कृष्णाने महाराज असताना काय केलं? या गायीचा आक्रोश असताना ऐकला, आवाज असताना ऐकला. बळराम दादा आणि कृष्ण परमात्मा असताना सोबत होते आणि आपल्या असणाऱ्या गायी महाराज असताना त्या ठिकाणी न्याले. ते बळराम दादांना असताना त्या ठिकाणी ऐकलं आणि जो भगवंत असणाऱ्या गायीचं रक्षण करतो, जो ब्राह्मणाचं रक्षण करतो ना, त्या भगवंतानं असताना काय केलं? महाराज एक ताडाचं झाड असताना त्या ठिकाणी उपटलं म्हणतात. पाटी राका बुधर अवतार तेने उपटिला प्रचंड तरुवर तोरे धावले महावीर गोरक्षणा कारणे. हो, गायीचं रक्षण करण्यासाठी भगवंतांना असताना काय केलं? ताडाचं वृक्ष असताना उपटला, ताडाचं असताना झाड उपटलं म्हणतात. आणि संगतीला साथ देण्यासाठी बळराम दादा होते. बळराम दादांना असताना काय केलं? मोठा असताना वृक्ष असताना उपटला आणि गायीचा असताना त्या ठिकाणी संकट दूर करण्यासाठी असताना त्या ठिकाणी दोघ जण धावू लागले. तोटे दोघे कपटवेशी पळते झाले वेगेसी राम आणि ऋषिकेशी मनोवेगेसी धावले. महाराज हे दोघं असताना कपटी असणारे होते. स्वरूप असणारा आधी रूप असताना गायीचं धरलं होतं. गायीच्या रूपामध्ये असताना त्या ठिकाणी पळू लागले. मग कृष्ण परमात्मा आणि बळराम दादा सुद्धा त्यांच्या असताना पाठीमागे असताना त्या ठिकाणी धावू लागले. तो ते गोवेश टाकीती व्याघ्र होऊनी वेगे पळती शेष हरिण सोडिती पाठ लागत याचा. महाराज कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा त्यांच्या पाठीमागे असताना महाराज असताना पळू लागले. तेव्हा असताना काय केलं? गायीचं असताना रूप टाकून दिलं. वाघाचं रूप असताना त्या ठिकाणी धरलं. वाघाचं जरी रूप धरलं तरी कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा यांची पाठ असताना त्या ठिकाणी सोडत नव्हते. त्यांच्याच पाठीमागे असताना धावू लागले. भाव कर दोघे जण व्याघ्रवेशही टाकून महाभयासुर रूप धरून उभे परतून टाकले. महाराज मग असताना या दोघांना काय केलं? पुन्हा वाघाचं रूप असताना टाकून दिलं. महासुराचं असताना मोठाला स्वरूप महाराज असताना त्या ठिकाणी धरलं. पाठीमागा असताना वळून महाराज असताना त्या ठिकाणी पाहिलं. कृष्णाकडे आणि बळराम दादाकडे असताना त्या ठिकाणी पाहू लागले. नगमस्तकी पडे वज्र तैसे दोघे मावकर तरू घाते केले चुर क्षणमात्र न लागता. महाराज हे जेव्हा असताना माघारी फिरले का तेव्हा असणार महाराज एखाद्या असताना पर्वतावर ते वज्र असताना त्या ठिकाणी पडावं. त्या वज्राच्या आघाताने एखादा पर्वत असताना चकचूर व्हावा ना, तसा असताना कृष्णांना आणि बळराम दादांना असताना त्यांच्या डोक्यामध्ये असताना त्या ठिकाणी ताडाचा वृक्ष आणि मोठा असताना झाड त्या ठिकाणी मारलं. तेव्हा असताना त्यांचं असताना काय झालं पुढे सांगू लागले. दोघांची श्रे खुंडोणी घेऊन चालले तेशनी विजय होनी रामचक्रपाणी पूर्वस्थळा पावले. महाराज या कृष्णाने आणि बळराम दादानं काय केलं? दोघांची मुंडके असताना त्या ठिकाणी खुडले घेतले महाराज सोबत आणि विजयी होऊन असताना त्या ठिकाणी गोकुळाकडे आपल्या सवंगड्याकडे असताना जाऊ लागले. त्यावरी आली एकादशी जे परमप्रिय कर भक्तासी रक्त मागत सत्वरासी पूर्वी उदरला जीचे. हो महाराज मग असताना अशा रीतीनं भगवंतानं त्या दोन्ही असुराला असताना त्या ठिकाणी मारलं.
दुसऱ्या दिवशी असतं त्या ठिकाणी एकादशी महाराज असतं त्या ठिकाणी होती. एकादशी म्हणजे महाराज असतं त्या ठिकाणी कोणतं एकादशीचं व्रत असतं त्या ठिकाणी. याच एकादशीच्या व्रताना असतं काय झालं महाराज, रुक्मांगद नावाचा असणारा राजा यानं एकादशीचं व्रत असतं त्या ठिकाणी केलं आणि आपली अस्त्री त्या ठिकाणी नगरी अस्त्री सर्व उद्धरून अस्त्री त्या ठिकाणी नेली ना, तीच एकादशी असते त्या ठिकाणी होती म्हणतात. हरिस्वरूप एकादशी नंद व्रत असते दिवसी, जागरण झाले सर्वांची सरली निशा सत्वर. महाराज अस्त्र म्हणतात की मग अस्त्र त्या ठिकाणी ती असताना हरिरूप एकादशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी. आणि त्या एकादशीला अस्त्र काय झालं, नंद बाबाला अस्त्र त्या ठिकाणी एकादशी व्रत अस्त्र होतं, जागरण अस्त्र त्या ठिकाणी झालं आणि जागरणामध्ये अस्त्र त्या दिवशी रात्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी गेली म्हणतात. मग दुसरे दिवसी पाही नंद उठिला अरुणोदयी, यमुना तिरी ते समयी स्नाना लागी पातला. महाराज मग दुसऱ्या दिवशी अस्त्र म्हणजे बारशीच्या दिवशी अस्त्र नंद बाबा अस्त्र उठले, सकाळ अस्त्र त्या ठिकाणी झाले, उठले स्नान करण्यासाठी यमुनेकडे अस्त्र त्या ठिकाणी गेले. यमुनेच्या डोहामध्ये स्नान करण्यासाठी नंद बाबा गेले. तो जलपती मुख्य वरुण त्याचे दूत रक्षिती अनुदीन, अकाळी जळी रेगती ते जन त्याची धरून नेती ते. जलाची देवता असणार त्या ठिकाणी अरुण म्हणतात आणि अरुण अस्त्र त्या ठिकाणी जलाची देवता आणि या अरुणाचे सेवक अस्त्र त्या ठिकाणी जलाचं रक्षण अस्त्र त्या ठिकाणी करतात म्हणू लागले. मग अशा अस्त्र त्या ठिकाणी जलाचे देवता वरुण, वरुणाचं अस्त्र त्या ठिकाणी सेवक रक्षण करतात आणि त्या रक्षणाचं कार्य अस्त्र त्यांचं काय होतं, त्या सेवकाचं कोणी जर महाराज अस्त्र त्या ठिकाणी महाराज स्नान अस्त्र त्या ठिकाणी विधियुक्त अस्त्र त्या ठिकाणी करावं, महाराज अस्त्र कोणी अस्त्र त्या ठिकाणी टायमाला स्नान करावं याची असणारी काही शास्त्र, तसं जर केलं तर महाराज अस्त्र पुण्य अस्त्र त्या ठिकाणी लागतं. आणि जर महाराज अस्त्र अनुचित टायमाला जर स्नान केलं तर त्याचं पातळी लागतं महाराज. त्या ठिकाणी शासन अस्त्र करण्यासाठी वरुणाचे अस्त्र दूत त्या ठिकाणी जलामध्ये असतात. तशा रीतीनं अस्त्र त्या ठिकाणी कोण आमच्या अस्त्र त्या ठिकाणी नंद बाबा कुठे गेले, यमुनेच्या डोहावर ते स्नान करण्यासाठी गेले. आणि मनात चिंती वरुण श्रीकृष्ण आदी नारायण, ही अंश रूपे झाला सगुण पावलीला तयाची. हो, मग वरुण देव अस्त्र त्या ठिकाणी महाराज काय मनामध्ये आले यांच्या, या वरुणाला सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी वाटलं महाराज की खरंच अस्त्र कृष्ण पूर्ण अवतार आहे की अंशांशी. आपण अस्त्र त्या ठिकाणी काय करू, कृष्णाची परीक्षा अस्त्र त्या ठिकाणी घेऊ. म्हणून या वरुणाला अस्त्र महाराज काय केलं, काय आपल्या अस्त्र त्या ठिकाणी सेवकाला अस्त्र आज्ञा केली. हरीचा पावया अंत रसाधिपती होता टपत, तो अरुणोदयी नंद अकस्मात यमुना स्नाना पात. महाराज तो असणारा वरुण महाराज अस्त्र रसातळाला राहत होता. तो असणारा काय करू लागला, रसातळाचा अधिपती हा वरुण महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात. हा अस्त्र आधीच म्हणलेला की कृष्ण अस्त्र खरंच पूर्ण रूप आहे का त्या ठिकाणी अंशी त्याला अस्त्र त्या ठिकाणी पाहायचं होतं. तो सकाळी सकाळी अस्त्र कोण नंद बाबा अस्त्र त्या ठिकाणी स्नानासाठी यमुनेला आले म्हणतात. नंद करिता अगमर्शन वरुण हेरी नेला ओढून, गेले पाताळासी घेऊन वरुणापासी तेजवा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग नंद बाबा अस्त्र त्या यमुनेच्या डोहामध्ये स्नान करण्यासाठी अस्त्र गेले. तेव्हा वरुणाच्या सेवकांना अस्त्र नंद बाबाला अस्त्र त्या ठिकाणी धरलं आणि पाताळामध्ये अस्त्र ज्या ठिकाणी आपला राजा आहे, आपला अस्त्र मालक आहे ना, त्या ठिकाणी नंद बाबाला अस्त्र घेऊन गेले. यावरी गोकुळी काय झाली करणी, उदयांद्रीवरी आला वासरमणी, यशोदा वाट पाये सदनी, मनी ग्रहधनी नयेची का. महाराज नंद बाबाला अस्त्र वरुणाच्या अस्त्र सेवकांना रसातळाला अस्त्र त्या ठिकाणी नेलं. इकडं गोकुळामध्ये काय झालं, सकाळचे 10 वाजले तरी नंद बाबा अस्त्र घरी आले नाहीत. महाराज यशोदा माता चिंता अस्त्र करू लागल्या, मालक अस्त्र आंघोळीला गेले, आणखीन घरी आले नाहीत. काय झालं असेल, कामून अस्त्र उशीर झाला असेल
अशी असताना चिंता करू लागल्या. वाट असताना नंद बाबांची यशोदा माता पाहू लागल्या. तो हाक गावात झाली, नंद बुडाला यमुना जळी. चहूकडून धावले गवळी, यशोदा आली लवलाहे. महाराज अस्त्र लगेच मग माता अस्त्र त्या ठिकाणी गोकुळामध्ये झाले. यमुनेच्या डोहामध्ये नंदबाबा अस्त्र त्या ठिकाणी बुडाले. यमुनेच्या डोहामध्ये नंदबाबा अस्त्र बुडाले अशी गावामध्ये चर्चा अस्त्र त्या ठिकाणी झाली. हीच चर्चा अस्त्र यशोदा मातेच्या कानावरती गेली. यशोदा माता रुदन अस्त्र करू लागल्या आणि महाराज पळत असताना कुठं रुदन करीत त्या यमुनेच्या डोहाकडे निघाल्या. यमुना तिरी येऊनी वक्षतळ पिटी नंदराणी. मूर्छागत पडली धरणी, शोके करुणी विहळ. महाराज दुःख अस्त्र यशोदा माता अस्त्र करू लागल्या. आपली छाती अस्त्र बडून घेऊ लागल्या. महाराज जमिनीवर ते डोका अस्त्र आपटू लागल्या. मोठमोठ्यानं अस्त्र रुंडू लागल्या, रुदन करू लागल्या, दुःख अस्त्र करू लागल्या. मूर्छापन्न अस्त्र त्या यमुनेच्या डोहाच्या तीरावरती अस्त्र यशोदा माता पडल्या म्हणतात. गवळी संचरले जळी, एक पसरती अंत जाळी. एक बुडिया देती जळी, शोध घेती नंदाचा. महाराज गवळी असणारे आले. गवळी अस्त्र काही काही चांगले पवनार होते. बुड्या महाराज अस्त्र मारू लागले. नंदबाबांना महाराज अस्त्र धुंडू लागले पाण्यामध्ये. दुसऱ्यानं अस्त्र जाळं आणलं. जाळं अस्त्र त्या ठिकाणी टाकलं. ती सुद्धा अस्त्र नंदबाबा गौसुतीत का म्हणून बघू लागले. सर्व अस्त्र त्या ठिकाणी दुःखाचं शोकाचं अस्त्र वातावरण महाराज अस्त्र निर्माण झालं. सर्वजण शोध अस्त्र नंदबाबाचा घेऊ लागले. यशोदा शोके देत हाका, म्हणे नंदजी व्रज पालका. प्राणप्रिया सुखदायका, कोटे आता पाहो तुम्हा. नंदबाबा अस्त्र त्या ठिकाणी सापडत नाहीत ना. मग यशोदा माता अस्त्र दुःख करू लागल्या. आपल्या मालकाला अस्त्र म्हणून लागल्या, हे नाता तुम्ही अस्त्र किती गाईचं अस्त्र पालनास्त्र करतात. माझं सर्वस्व अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी का अस्त्र मला अस्त्र सोडून दूर अस्त्र त्या ठिकाणी गेलात. कुठं अस्त्र तुम्ही तुमच्या विना अस्त्र माझं काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी सुख नाहीये. मला सोडून दुःख महाराज अस्त्र देण्यासाठी किंवा मला दुःख अस्त्र तुम्ही का देता असं म्हणून आक्रोश अस्त्र यशोदा माता करू लागल्या. काल अष्टप्रहर एकादशी, नंदजी तुम्ही निर्वाण उपवासी. आजी पारणे करावयासी, कोटे गेला न कळे ते. हो काय म्हणलाले महाराज अस्त्र यशोदा माता अस्त्र म्हणलाल्या. मालक तुम्ही अस्त्र काल निरंकारी अस्त्र एकादश धरली. अजिबात फराळ अस्त्र एकादशीच्या दिवशी तुम्ही अस्त्र केलं नाहीत आणि मला काय म्हणालात की मी आता यमुनेला अस्त्र त्या ठिकाणी जातो. म्हणजे बारशीच्या दिवशी यमुनेला अस्त्र जातो, स्नान करून येतो. तोरुक अस्त्र तुम्ही काय करा, स्वयंपाक अस्त्र करा. बारस सोडण्यासाठी अस्त्र तुम्ही येणार होतात. आंघोळीला अस्त्र आणतात आणि का अस्त्र उशीर करता. अशा अस्त्र त्या ठिकाणी यशोदा माता अस्त्र दुःख करू लागल्या. आक्रोश अस्त्र करू लागल्या. ऐसी माया करिता शोक, जवळी आला वैकुंठ पाळक. जो भक्त वत्सल शोक हरक, माते प्रती बोलतसे. महाराज अशा रीतीने यशोदा माता दुःख अस्त्र त्या ठिकाणी करू लागल्या. तेवढ्यात अस्त्र कृष्ण महाराज अस्त्र त्या ठिकाणी बालकृष्ण अस्त्र यशोदा मातेपाशी अस्त्र आले. जो भगवंत अस्त्र आपल्या भक्ताचा अस्त्र कैवारी आहे. आपल्या भक्ताला अस्त्र दुःख होऊ देत नाही. जो अस्त्र आपल्या भक्ताचं सर्व काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी दुःख निवारण करतो ना, भक्ताचं पालन करतो ना, तो अस्त्र जगदीश्वर महाराज अस्त्र आपल्या आईपाशी अस्त्र त्या ठिकाणी आला आणि काय बोलू लागले. शोक न करावा तत्वता, येचे क्षणी आणि न पिता. कृतांताची शिक्षा न लाविना आता, करणी करिता विपरीत. महाराज अस्त्र कोण कृष्ण परमात्मा आपल्या अस्त्र आईला बोललेले आहे, दुःख अस्त्र करू नको. मी अस्त्र आताच अस्त्र त्या ठिकाणी जातो आणि जो कृतांत आहे ना त्या काळानं त्या कृतांतानं जर महाराज विपरीत कार्य जर केलं असेल ना तर मी त्याला अस्त्र शासन त्या ठिकाणी करीन आणि माझ्या अस्त्र वडील महाराज अस्त्र त्या ठिकाणी नंद बाबा ताता अस्त्र यांना अस्त्र सुखरूप माते घेऊन येईल. तुम्ही अस्त्र दुःख त्या ठिकाणी करू नका असे आपल्या आईला शब्द अस्त्र कृष्ण परमात्माचे येऊ लागले. ऐसे बोलुनी तातडी, यमुना जीवनी घातली उडी. चतुर्दशी लोकांचा कोडो विकडी,
झाडा घेतला श्रीरंगे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग या भगवंतांना अस्त्र काय केलं म्हणतात तसे कोणाला यशोदा मातेला कृष्ण परमात्मा बोलले तुम्ही काळजी करू नका मी अस्त्र नंदबाबाला घेऊन अस्त्र येतो असं म्हणले आणि त्या यमुनेच्या डोहामध्ये अस्त्र उडी महाराज अस्त्र घातली. चतुर्दश अस्त्र लोक महाराज अस्त्र त्या ठिकाणी धुंडून काढले. सर्व काही महाराज अस्त्र त्या ठिकाणी बघू लागले. नंदबाबा अस्त्र कुठंच कृष्णाला अस्त्र सापडले नाहीत. पूर्वी केले गोवर्धन धारण द्वादश गावे गिलाग्न. तो पुरुषार्थ संपूर्ण मायेने मनी आटविला. हो आणि इकडं महाराज अस्त्र कृष्ण परमात्म्यानं पाण्यात उडी असताना मारली आणि इकडं त्या यमुनेच्या डोहाच्या काठेवरती बसून अस्त्र त्या ठिकाणी यशोदा माता मनामध्ये अस्त्र विचार करू लागल्या. ते कार्य आठवू लागले जे कृष्णाने केले. कोणते महाराज या कृष्णानं अस्त्र काय केलं कालिया मर्दन अस्त्र त्या ठिकाणी केलं. कालिया मर्दन केल्यानंतर ज्या रात्री अस्त्र त्या ठिकाणी विश्राम केला उशीर झाला म्हणून तिथं अस्त्र मुक्काम केला ना तेव्हा अस्त्र जो 12 गाव अग्नी अस्त्र लागला होता आणि या कृष्णानं अस्त्र तो 12 गाव अग्नी कसा अस्त्र त्या ठिकाणी गिळला हे सर्व कार्य अस्त्र यशोदा माता मनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आठवू लागला. कालिया सर्प गासुर केशिया मारिला कृष्ण साचार. नंदासी आणिला दड विचार मनी वाटे मायेते. विचार करू लागल्या त्या ठिकाणी काय मनामध्ये विचार चालू होता. या कृष्णानं अस्त्र कालियाला अस्त्र आपल्या महाराज अस्त्र त्या यमुनेच्या डोहामधून अस्त्र काढलं. 12 गाव अग्नी अस्त्र त्याने गिळून टाकला. केशी नावाचा दैत्य अस्त्र मारला. प्रलंबासुर अस्त्र त्या ठिकाणी मारला. पुतनासारखी राक्षसीने या कृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी मारले. मग हा अस्त्र माझ्या पती आणण्यासाठी समर्थ का असमर्थ आहे. समर्थ अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण आहे. इतकं जर काही करू शकतो तर नक्की अस्त्र त्या ठिकाणी आपल्या वडिलाला घेऊन येईल असा विश्वास अस्त्र यशोदा मातेला येऊ लागला. सकळ गोकुळीचे जण येती कालिंदी तिरी तटस्थ बैसती. कृष्ण माये भवत्या मिळती नितंबिनी गोकुळीच्या. महाराज अस्त्र त्या ठिकाणी यशोदा माता अस्त्र त्या यमुनेच्या डोहाच्या अस्त्र जवळ अस्त्र बसल्या होत्या. गोकुळचे सर्व अस्त्र गवळी अस्त्र त्या ठिकाणी आले. गवळणी अस्त्र सर्वजण आल्या आणि या जगन माताच्या अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेच्या जवळ अस्त्र येऊन महाराज अस्त्र त्या ठिकाणी बसल्या म्हणतात. मनती यमुनेने घेतली आहुती लोककृतांत भगिनी इजप्रती. जे म्हणती ते साचवतती ऐसे बोलती व्रजजना. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणू लागले. काही जण बसल्या बसल्या महाराज गपचूपही बसावं वाटत नाही महाराजांना. हे काय म्हणले महाराज त्या ठिकाणी या यमुनेनं बळी अस्त्र त्या ठिकाणी घेतला आणि लोक म्हणतात ना यमुना ही महाराज अस्त्र काळ करतांची यमाची अस्त्री भगिनी आहे महाराज आणि त्या ठिकाणी काळाचं कार्य अस्त्र त्या ठिकाणी काय तसंच कार्य अस्त्र या भगिनीनं सुद्धा बहिणीनं सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी केलं की काय बळी अस्त्र नंदबाबाचं अस्त्र त्या ठिकाणी घेतला. असे अस्त्र काही जण अस्त्र बसल्या बसल्या बोलू लागले. असो इकडे वरुणा लोकप्रती सत्वर गेला श्रीराब्दी जापती. दूत सावती रसाधिपती श्रीकृष्ण पूर्ण कोपला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी मग अशा रीतीनं इकडं काय झालं. हा अस्त्र कृष्णमूर्ती अस्त्र कुठे गेले रसातळाला अस्त्र त्या ठिकाणी गेले. रसातळाला गेले तेव्हा अस्त्र त्या अरुणाचे दूत अस्त्र त्या ठिकाणी अरुणाला सांगू लागले की कृष्ण परमात्मा इथपर्यंत अस्त्र त्या ठिकाणी आले आणि कृष्णाला राग अस्त्र त्या ठिकाणी आलेला आहे असे दूत अस्त्र त्या आपल्या मालकाला अस्त्र सांगू लागले. जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड काळाचा हा काळ प्रचंड. यासी करील कोण दंड सर्वात्मया हरिते. हो दूतास्त्र सांगू लागले. तो अस्त्र कृष्ण परमात्मा असा कसा आहे महाराज अस्त्र. हा अस्त्र काळाचा सुद्धा नियंता आहे. काळाला सुद्धा शासन करणारा आहे. काळाला सुद्धा मर्यादा लावून देणारा असा हा श्रीकृष्ण आहे. हा अस्त्र साधा आहे का. सर्व जगाचा कारभार अस्त्र हाच भगवंत अस्त्र त्या ठिकाणी चालवतो आणि याच्याच आज्ञे व्यतिरिक्त अस्त्र त्या ठिकाणी कार्य अस्त्र तुम्ही केलं मग याच्या बरोबर अस्त्र युद्ध किंवा अस्त्र याच्या समोर अस्त्र कोण जाईल असे दुता अस्त्र राजाला बोलू लागले. शेने जाईल ब्रह्मांड श्रीकृष्ण प्रताप श्रूय प्रचंड.
जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड करी दंड काळा ते. महाराज अस्त्र म्हणू लागले, हा अस्त्र कृष्ण, याला जर महाराज अस्त्र क्रोध आला, याच्या मनाविरुद्ध जर कोणतं कार्य झालं तर हा अस्त्र त्रिभुवन जाण्याची क्षमता अस्त्र त्या ठिकाणी राखतो. जो अस्त्र काळाला करताना त्याला सुद्धा शासन करू शकतो, मग याच्या रागाच्या समोर अस्त्र कोण जाईल? हा अस्त्र सर्व काही करणारा हाच आहे, याच्याच आज्ञेनं अस्त्र सर्व काही होतं, असं म्हणणं दूताचं अस्त्र आपल्या राजाला येऊ लागलं. भयभीत झाला वरुण बाहेरी आला धावून, घातले श्रीकृष्णासी लोटांगण मने शरण अनन्य मी. हो, मग असं दूतानं सांगितल्यानंतर महाराज अस्त्र हा वरुण अस्त्र त्या ठिकाणी घाबरला. लगेच अस्त्र घर सोडलं, बाहेर अस्त्र त्या ठिकाणी आला. कृष्ण परमात्माच्या अस्त्र चरणावरती अस्त्र मस्तक महाराज अस्त्र ठेवलं आणि कृष्णाला अस्त्र भगवंताला बोलला, भगवंता मी अस्त्र त्या ठिकाणी चुकलो, मला अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी माफ करा, मला अस्त्र त्या ठिकाणी माझ्यावरचे क्षमा अस्त्र करा, मला अस्त्र त्या ठिकाणी माफ करून अस्त्र माझे अपराध पदरामध्ये घ्या, असा हा वरुण महाराज अस्त्र बोलू लागला. तू पूर्ण ब्रह्म दीनानाथ म्यानेनुनी पाहिला अंत, तू कृपाळू लक्ष्मीकांत क्षमा करी अन्याय हा. भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे आहात? तर महाराज तुमचंच अस्त्र सर्व काही महाराज अस्त्र सामर्थ्य, तुम्हीच अस्त्र जगाचे पालनार अस्त्र त्या ठिकाणी आहात, तुम्हीच अस्त्र भक्त वत्सल अस्त्र त्या ठिकाणी आहात, मीच अस्त्र त्या ठिकाणी पापी आहे की तुमच्यावरती संशय अस्त्र घेतला आणि तुम्ही काय करतात, तुम्ही कसं कार्य करतात हे पाहण्यासाठी अस्त्र मी अस्त्र दिनाने एका परीक्षा मला अस्त्र घेतली, हे करायला नाही पाहिजे भगवंता, पण माझ्या हातून अस्त्र चूक झाली, माझी अस्त्र एवढा अपराध अस्त्र क्षमा करा, भक्तवत्सल अस्त्र तुम्ही आहात ना, मग मी अस्त्र तुमचा अनन्य भावानं अस्त्र तुम्हाला शरण आलो, या पण अस्त्र भक्ताला माफ भगवंता तुम्ही करा, क्षमा अस्त्र करा, असा वरुण बोलू लागला. पुराण पुरुषोत्तमा भुवन चालका तू अगोचर ब्रह्मादिका, येणे व्याजे गोकुळ पालका दर्शन मज दिदले. हो महाराज अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी कसे आहात? महाराज त्रिकाल ज्ञानी अस्त्र तुम्ही आहात, त्रिभुवनाचं रक्षण करणारे तुम्ही आहात, तुमचं अस्त्र कार्य महाराज ब्रह्मादिकाला अस्त्र त्या ठिकाणी समजलं नाही, तुमचं अस्त्र जे काही कार्य आहे, तुमची जे काही लीला आहे, तुमचं जे काही समर्थ आहे ना, आतापर्यंत ब्रह्मदिकाला सुद्धा भगवंता कळाला नाही, ते भगवंत गोकुळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले, कृष्ण रूपामध्ये आले आणि कृष्ण रूपामध्ये येऊन माझं अस्त्र भाग्य की माझ्या अस्त्र नगरीमध्ये तुम्ही आलात, खरंच अस्त्र मी सुद्धा अस्त्र धन्य आहे, असा हा वरुण बोलू लागला. अपूर्णी सोळाई उपचार आवडी पूजिला श्रीकरधर, नमस्कार घाली वार वार मग यदुवीर बोलत. महाराज अस्त्र म्हणतात की या अस्त्र अरुणाने काय केलं? 16 प्रकारे अस्त्र भगवंताची सेवा केली, 16 प्रकारे पूजा महाराज अस्त्र भगवंताची अस्त्र त्या ठिकाणी षोडोपचारे अस्त्र पूजा केली आणि भगवंत अस्त्र त्या ठिकाणी भगवंताच्या पायावरती अस्त्र मस्तक महाराज अस्त्र त्या ठिकाणी ठेवलं, तर तेव्हा अस्त्र आमचे श्रीकृष्ण परमात्मा अस्त्र त्या वरुणाला अस्त्र काय बोलू लागले? अविद्या योगे बुलोनी गेला सीन स्वरूप विसरोनी, आता देहाभिमान टाकोनी सदा स्मरणी राहीजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंत काय म्हणले? त्या वरुणाला अस्त्र म्हणले, बाबा तू अस्त्र आपलं स्वरूप अस्त्र विसरून गेला, आपलं कार्य अस्त्र त्या ठिकाणी विसरून गेला ना, असं कार्य विसरून अस्त्र त्या ठिकाणी चालत नाही, आपल्या स्वरूपाला ओळख, आपल्या कर्तव्याला अस्त्र त्या ठिकाणी ओळख, असं उठसूट कोणाची परीक्षा अस्त्र घेत जाऊ नको, जे काही कार्य चाललेलं भगवंताची मर्जी म्हणून अस्त्र त्या ठिकाणी चालले अस्त्र म्हण, कोणाची परीक्षा अस्त्र घेऊ नको, तुला जो अस्त्र कार्य तुझं अस्त्र जे कार्य येते यथोचित अस्त्र त्या ठिकाणी कर, प्रेमानं अस्त्र आवडीनं अस्त्र कर, दुसऱ्याच्या अस्त्र त्या ठिकाणी कार्यामध्ये हस्तक्षेप करू नको, तू जे कार्य केलं त्याचा अभिमान अस्त्र त्या ठिकाणी येऊ देऊ नका, असं म्हणणं कृष्णाचं त्या अरुणाला येऊ लागलं. अज्ञावंदुनी ते वेळा नंदहरीस हानुनी दिदला, वेगे श्रीरंग परतला
येता झाला गोकुळा. मग वरुणाने काय केलं महाराज? अशा रीतीनं भगवंताचं अस्त्र जे काय म्हणणं आहे ते अस्त्र शीर्षा बंद केलं, नमन अस्त्र केलं, नंद बाबाला अस्त्र त्या ठिकाणी घेतलं आणि कृष्णाचे अस्त्र स्वाधीन केलं. कृष्ण परमात्मा नंदाला अस्त्र त्या ठिकाणी घेतलं आणि गोकुळाकडे आले म्हणतात. निशी संपता उगवे चंडास, तैसा यमुना जळातुनी परमपुरुष. नंदा समवेत आला हर्ष, परम झाला वज्राते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात? ज्या प्रकारे अस्त्र अंधार अस्त्र सरून जसा सूर्यास्त्र त्या ठिकाणी उगवतो ना, तसा अस्त्र त्या यमुनेच्या डोहामधून अस्त्र कृष्ण परमात्मा आणि नंद बाबा अस्त्र त्या ठिकाणी बाहेर आले. लक्क अस्त्र प्रकाश झाला, सर्वांना अस्त्र महाराज आनंद त्या ठिकाणी झाला. परमवेगे धाविली माया, मने हरी प्राण सकया. श्रीरंगा माझिया विसाविया, काय उतराई. हो, आणि महाराज ज्यावेळेस अस्त्र नंद बाबाला आणि कृष्णाला महाराज यशोदा मातेनं अस्त्र पाहिलं, यशोदा मातेला अस्त्र त्या ठिकाणी आनंद झाला आणि कृष्णाला म्हणाले, कृष्णा काय देऊ तुला आणि कसं अस्त्र उतराई अस्त्र त्या ठिकाणी होऊ, अशा यशोदा माता बोलू लागल्या. हरी हे शरीर ओवाळुनी, पुरवंडी करीन तुझवरुनी. बहुता संकटी रक्षिले चक्रपाणी, काय म्हणून आटवू. काय अस्त्र तुम्हाला त्या ठिकाणी देऊ कृष्णा? काय अस्त्र त्या ठिकाणी उतराई अस्त्र त्या ठिकाणी होऊ? सर्व शरीर अस्त्र तुमच्याहून अस्त्र ओवाळून टाकू का? किती अस्त्र तुम्ही मला परम सुख कृष्णा दिलं, अशा यशोदा माता बोलू लागल्या. असो नंदासी भेटले गवळी, प्रेम आलिंगिला वनमाळी. वाद्य वाजू लागले ते वेळी, वेगे आले मंदिरा. महाराज अस्त्र अशा रीतीने मग जे काय गोकुळचे गवळी अस्त्र होते, सर्वजण अस्त्र त्या ठिकाणी नंदबाबाला अस्त्र भेटले, कुशेला अस्त्र त्या ठिकाणी विचारलं आणि गोकुळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी आले. नंदे उत्साह केला थोर, भुसरा दिदली वस्त्रे अलंकार. आनंदले गोकुळ समग्र, रमावर प्रसादे. महाराज अस्त्र मग अशा रीतीनं सर्वांना आनंद झाला. नंदबाबांनी महाराज अस्त्र त्या ठिकाणी ब्राह्मणांना अस्त्र त्या ठिकाणी, गरिबांना दान दक्षिणा अस्त्र त्या ठिकाणी दिल्या. सर्वांना अस्त्र त्या ठिकाणी जे मागल ते अस्त्र त्या ठिकाणी दान दिलं. वाद्य अस्त्र मंगल वाद्य वाजू लागले, मोठमोठाले अस्त्र त्या ठिकाणी वाद्य वाजून आनंद अस्त्र त्या ठिकाणी साजरा करू लागले. सांगा ते घेऊनी जगदानंद कंद, भोजन विधी सारी नंद. ते समयीचा ब्रह्मानंद, कवन वरणू शक्य पे. हो महाराज मग अशा रीतीने नंद बाबांना अस्त्र सर्वांना दान धर्म अस्त्र त्या ठिकाणी दिला. सर्वांना अन्न अस्त्र त्या ठिकाणी दिलं. जेव्हा अस्त्र घातलं ना, मग अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्माला सोबत घेऊन अस्त्र नंद बाबा अस्त्र जेवू लागले म्हणतात. पण त्या अस्त्र त्या ठिकाणी जेवताना जो काय परम आनंद अस्त्र त्या ठिकाणी मिळाला ना, कसा अस्त्र तो आनंद होता त्याचं वर्णन अस्त्र त्या ठिकाणी करता येत नाही म्हणतात. काय म्हणून वर्णन अस्त्र त्या सुखाचं करावं म्हणू लागले. या उपरी एके दिवसी, नंद निघे शक्तिवनासी. देवीची यात्रा त्या दिवसी, सर्व वज्रवासी निघाले. महाराज अस्त्र म्हणतात की मग अशा रीतीनं काय झालं, एके दिवशी अस्त्र दुसऱ्या दिवशी नंद बाबा अस्त्र त्या ठिकाणी वनामध्ये अस्त्र निघाले. तर त्या दिवशी अस्त्र काय होतं म्हणतात की आंब्याची अस्त्र त्या ठिकाणी यात्रा होती. ती यात्रा अस्त्र भरणार अस्त्र होती. पण आपण काय करू म्हणतात, झालेली सेवा अस्त्र शिरचुनी अर्पण करून यात्रा अस्त्र उद्याच्याला घेऊ म्हणतात. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.